भीम जयंतीबद्दल दोन शब्द सांगित आहे. मी स्वर्ण खाते वर्ग तिसरा. मी पुन्हा एकदा तुमच्या समोर आले आहे. माझ्या हृदयातील भीम जयंती जन्मोत्सव घेऊन जाताना सर्व मिळून साजरी करूया. दलितांचे तलवार होऊन गेले, अन्यायाविरुद्ध प्रहार होऊन गेले. दलितांचे तलवार होऊन गेले, अन्यायाविरुद्ध प्रहार होऊन गेले. होते ते गरीबच, पण ते जगाचे कोहिनूर होऊन गेले. होते ते गरीबच, पण ते जगाचे कोहिनूर होऊन गेले. जग खूप रडवीत होते त्यांना, पण त्या जगाला घडवून गेले. जग खूप रडवीत होते त्यांना, पण त्या जगाला घडवून गेले. अरे यांना अजूनही कसं कळत नाही? अरे यांना अजूनही कसं कळत नाही? वर्गाच्या बाहेर बसून सुद्धा त्यांनी या भारताचे संविधान लिहून गेले. अशा या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वप्रथम नमन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अनेक वर्ष चातुर्वर्ण्य व्यवस्थेच्या नावाखाली अन्याय सहन करणारे, ज्यांना खायला भाकरी, प्यायला पाणी, चालायला रस्ता सुद्धा मिळणे कठीण होते, अशा दलितांचे व्यथा जाणून त्यांचे अश्रू पुसण्याचे कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. होते अंधारलेले जीवन दिसत नव्हता प्रकाशाची किरण. होते अंधारलेले जीवन दिसत नव्हता प्रकाशाची किरण. पुसण्यात त्यांचे अश्रू देण्यात दलितांना नवजीवन. पुसण्यात त्यांचे अश्रू देण्यात दलितांना नवजीवन. अवतारला एक महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव. अवतारला एक महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव. अशा या महामानवाचा, युग प्रवर्तकांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म मध्य प्रदेशातील महू या गावी 14 एप्रिल 1891 रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी व आईचे नाव भीमाबाई. आंबेडकरांना वाचनाचा छंद लागला. तो त्यांच्या वडिलांमुळेच, रामजीमुळे. तो वाचनाचा छंद भारतीय संविधान निर्मितीचा आसमंत ठरला, यात तीळ मात्र शंका नाही. मुळातच अभ्यासाची आवड असल्याने बाबासाहेबांनी BA, MA, मास्टर ऑफ सायन्स, डॉक्टर ऑफ सायन्स, D.Litt अशा अनेक पदव्या संपादन केल्या. त्यांनी असे अनेक मौलिक विचार मांडले. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि हे जो प्राशन करेल तो वाघासारखा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, असा महान संदेश त्यांनी दिला. मला माणसाच्या सहवासापेक्षा पुस्तकाचा सहवास अधिक आवडतो. जन्मापासून मरेपर्यंत शिकलो तरी ज्ञान जगण्याच्या गुडघ्यावर पाण्याच्या इतके आहे, असे त्यांचे उद्गार. बऱ्याच ठिकाणी अस्पृश्यांना पाणवठ्यावर पाणी भरण्याचा व पाणी पिण्याचा अधिकार नव्हता. त्यापैकी एक होते महानदी 14 तळे. त्यासाठी बाबासाहेबांनी 20 मार्च 1927 रोजी 14 तळ्याचा सत्याग्रह करून अस्पृश्यांना पिण्यायोग्य पाणी उपलब्ध करून दिले. बाबासाहेबांचे असे मत होते की सर्व समस्या मनुस्मृतीमुळेच निर्माण झाल्या. म्हणून 25 डिसेंबर 1927 रोजी मनुस्मृती ग्रंथाचे दहन केले. हा ग्रंथ केवळ अस्पृश्य समाजाकरिता जातक नव्हता, तर सर्व समाजातील स्त्रियांना जातक होता. संविधान लिहिण्याचे महान कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. 6 डिसेंबर 1956 रोजी त्यांचे महापरिनिर्वाण झाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन सर्वांसाठी खूपच प्रेरणादायक आहे. जगावं कसं, अन्यायाविरुद्ध लढावं कसं, संघर्षातून घडावं कसं, वादळासमोर उभं राहावं कसं, हे बाबासाहेबांनी स्वतःच्या कृतीतून आपल्यालाच नव्हे तर संपूर्ण जगाला दाखवून दिले आहे. बाबासाहेब केवळ एका समाजापुरते मर्यादित नाही, त्यांनी एका समाजासाठी काही केले नाही. संविधानात केवळ एका समाजाला उच्च स्थानावर ठेवले नाही, त्यांनी प्रत्येक घटकाचा विचार करून संविधान निर्मिती केलेली आहे. संविधानात व समाजात स्त्रियांना जे कायदे व अधिकार मिळाले आहेत, त्यापासून स्त्री व पुरुष खांद्याला खांदा लावून तर त्याच्याही एक पाऊल पुढे आहे. काहींना बाबासाहेब कोण, त्यांनी काय केले माहीतच नाही. ज्या प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज